नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो व कार्यरत शिक्षक वर्ग, मी अक्षय विरकर टिप्स फॉर टीईटीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। नुकतेच शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात बऱ्याचशा घडामोडी घडत आहेत। आता या ज्या काही घडामोडी घडत आहेत आणि याच्या संदर्भात जे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होत आहेत त्याच्या संदर्भातच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। आता जसे की सर्वांना माहिती आहे की आपली 28 जूनला शिक्षक पात्रता परीक्षा पार पडणार होती, पण काही समाजकंटकाकडून ते पेपर फोडण्याचा प्रयत्न झाला। मग पोलिसांनी त्यांना पकडला आणि आपली सदरील परीक्षा रद्द झाली। मग त्यानंतर या परीक्षेसंदर्भात अधिवेशनामध्ये खूप काही घडामोडी घडल्या आणि त्याच्यानंतर परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन घ्यायची याच्या संदर्भात बरेचसे खलबतं चालू झाले। मग त्याच्यानंतर आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही पुढील वर्षापासून ऑनलाईन घेण्याचे ठरविण्यात आले। पण मग जी काही शिक्षक पात्रता परीक्षा 28 जून 2026ला होणार होती, जी काही पेपर फुटलेला होता, मग ही परीक्षा ऑनलाईन घ्यायची का ऑफलाईन घ्यायची याच्या संदर्भात परीक्षा परिषदेमार्फत आणि आयुक्तांच्या मार्फत खूप गहन चर्चा झाली आणि त्यानंतर एक लेटर व्हायरल झालं। कुठलं? कालच्या घडीला की शिक्षक पात्रता परीक्षा IBPS घेणार। आता ही परीक्षा IBPS घेणार किंवा नाही हे अद्यापही 100% फिक्स झालेलं नाही आहे। तरीसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पेपर जे काही कात्रण आलं ते वाचलं, सगळीकडे व्हायरल केला आणि बट्ट्याबोळ करून टाकलं की शिक्षक पात्रता परीक्षा IBPS घेणार, शिक्कामोर्तब केला। अहो, त्याच्यामध्ये सरळ सांगितले आहे की शिक्षक पात्रता परीक्षा तुम्ही घ्यावी ही विनंती करण्यात आलेली आहे। आणखीन ती विनंती मान्य झाली आहे नाही झाली आहे याच्याबाबत आणखी शाश्वती देता येत नाही आहे। कारण जसं लेटर IBPSला पाठवण्यात आलेलं आहे तसं ते लेटर TCSला सुद्धा पाठवण्यात आलेले असू शकतं, तसंच महापरीक्षेला सुद्धा पाठवण्यात आलेलं असू शकतं। पण त्यातल्या त्यात जे काही IBPSला लेटर पाठवलेलं आहे तेच व्हायरल केलं आणि सगळीकडे धुमचक्र करून टाकले की धुवा करून टाकले की शिक्षक पात्रता परीक्षा IBPS घेणार आणि पॅटर्न बदलणार आणि सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम चालू केला की शिक्षक पात्रता परीक्षा IBPS घेणार, पॅटर्न बदलणार। आहो, आता सध्या प्राथमिक लेवलला ती चर्चा चालू आहे। तसं त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की शिक्षक पात्रता परीक्षा तुम्ही IBPS मार्फत घ्यावी, पण ते घेणार न घेणार याच्याबाबत चर्चा झाली नाही। मग त्याच्यानंतर किती रुपयाला घेणार, काय घेणार, त्यांचा आर्थिक व्यवहार सुद्धा झालेला नाही आहे। जोपर्यंत आर्थिक व्यवहार होत नाही, कागदोपत्रे त्यांचे जे काही हे असतात त्यांची डील असते ती काही पूर्ण होत नाही, तोपर्यंत शिक्कामोर्तब करता येत नाही आहे। पण सोशल मीडियावर लगे फिक्सच करून टाकले की शिक्षक पात्रता परीक्षा IBPS घेणार। हे पहा, सध्या स्थितीला शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाईन होणार आहे हे फिक्स आहे। पुढल्या वर्षीपासून तर 100% होणार आहे। पण सध्याची जी पण शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे ती सुद्धा ऑनलाईनच होणार आहे। पण सध्या स्थितीला IBPS घेणार किंवा नाही आहे हे आणखीन परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही आहे। जर यदा कदाचित ही परीक्षा IBPSनं जरी घेतली तरी तुमच्या मनामध्ये नंतर बरेचसे प्रश्न पडणार आहेत की परीक्षा परिषदेचा जो काही पेपरचा पॅटर्न होता तो पेपरचा पॅटर्न बदलेल का? मग बदलला तर सर्व शिक्षकांचं वाटोळ झालं असे सुद्धा थंबनेल करून व्हिडिओ करून चालू आहेत। म्हणजे सर्वसाधारणपणे सांगायचं झालं तर अगोदरच पेपर फुटीमुळे सगळ्यांचे डोकेदुखी झालेले आहे। त्यातल्या त्यात IBPS परीक्षा घेणार म्हणून तुमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण सुद्धा पसरवलं जात आहे। नाही, IBPS ही बँकिंगची परीक्षा आहे म्हणून आता शिक्षक पात्रता परीक्षेला सगळे IBPSचे प्रश्न येणार। सत्सद्भाऊ एक बुद्धीचा हे करा, जरी ही परीक्षा IBPS जरी घेणार असेल तरी सुद्धा सगळ्याच्या सगळे प्रश्न IBPS पॅटर्ननुसार येणार आहेत का? नाही, एक विचार करा। हो, जनरल गोष्ट आहे। आपल्याकडे 5 विषय आहेत ना, मराठी 30 मार्क आहे। मग ह्या मराठीमध्ये विचारून काय विचारणार आहेत? व्याकरण आणि शाब्दिक शब्द, समानार्थी, विरुद्धार्थी, अनेक वचन, एक वचन, अनेक शब्दाबद्दल एक शब्द समूह, असे बरेचसे।
म्हणजे एकंदरीत व्याकरण आणि शब्दसाठा याच्या बाहेरचं काय विचारणार आहे का, आणि विचारले तर थोडेफार उपयोजनात्मक प्रश्न, पॅसेज वगैरे याच्या बाहेर मराठीतलं काय विचारणार आहेत का. मग जरी IBPSने घेतला तरी मराठीमध्ये काय फरक पडणार आहे का, अजिबात नाही आहे. हिंदी विषयाचं घ्या, हिंदीचा सुद्धा सेम आहे. इकडं जसं 30-30 मार्काला वेटेज आहे तिकडं सुद्धा तेच असणार आहे. इकडे व्याकरण विचारत होते तिकडे सुद्धा व्याकरण विचारत का, यदा कदाचित तिथं आणखी सोपं असू शकेल. हिंदी झालं तसंच आहे. गणिताची काठिण्य पातळी थोडीशी वाढलेली असेल. इकडे आपल्याला भूमिती जास्त विचारत होते, कदाचित IBPS भूमिती विचारणार नाही आहे. म्हणजे गणिताचे 15 मार्काला प्रश्न आणि भूमितीचे आपले बुद्धिमत्तेचे 15 मार्काला प्रश्न विचारू शकेल. आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की घड्याळ आणि कॅलेंडर हे IBPS विचारत नाही, आणि ठोकळ्यावरले प्रश्नसुद्धा IBPS विचारत नाही. मग बाकीचे जे काही बुद्धिमत्ता आहे त्याच्यावर IBPS प्रश्न विचारू शकतो. फक्त इतकासा बदल होऊ शकतो. मग आहे मानसशास्त्र. मग मानसशास्त्रामध्ये बऱ्यापैकी उपयोजनात्मक प्रश्न येऊ शकतात, पण 30च्या 30 मार्काला IBPS उपयोजनात्मक प्रश्न विचारेल का, हा प्रश्न थोडासा आहे. कारण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता मता चाचणी म्हणजे टेट 2 असो की टेट 3, त्याच्यामध्ये 30 पैकी 20 मार्काचे उपयोजनात्मक प्रश्न होते, 10 मार्काचे प्रॅक्टिकल लेवलचे प्रश्न होते, म्हणजे आपले जे काही अभ्यासक्रम आहे त्याला धरून. पण शिक्षक पात्रता परीक्षेला तसं विचारतील का, अजिबात नाही आहे. कारण आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा जो काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये तसं नमूद केलेलं आहे. आणि IBPS मानसशास्त्र पूर्ण चक्क बदलून टाकेल असा सुद्धा विषय होणार नाही आहे. कदाचित आपला जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्यावर आधारित 15 मार्क आणि 15 मार्काचा उपयोजनात्मक प्रश्न येऊ शकतात, एवढासा बदल होऊ शकतो. आणि जे काही परिसर अभ्यास आहे, मग ह्या परिषद अभ्यासामध्ये रॉकेट सायन्स असं काही MPSC लेवल एकदम हाय लेवलचं एकदम दिल्ली UPSC MP ह्याच्याकडलं विचारतील का, नाही. साधे सरळ प्रश्न असतील जे की आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला होते त्याला जसे होते तसेच असणार आहे. त्यामुळं अभ्यासक्रम बदलेल किंवा पॅटर्न सगळा जमीन आसमानचा फरक होईल तसा होणार नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये जे काही क्लासवाले तुम्हाला तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं कार्य करत आहेत, कारण त्यांनी टेट 2ची पाहिलेली आहे, टेट 2चे क्लास घेतले, ती MPSC पॅटर्ननुसार घेतले, महापरीक्षेनुसार घेतले. पण ज्यावेळेस टेट 2 झाली आणि त्याच्यानंतर टेट 3 झाली, ही सगळी IBPS पॅटर्नने घेतली. मग त्याच्यामध्ये सगळं IBPSची जी काही फेवरेट टॉपिक असते त्याच्यावरच प्रश्न विचारले गेले. मग आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा जो काही सिलेबस असतो त्याच्यामध्ये सुद्धा स्पष्ट केलेलं असतं. 200 मार्काचा पेपर असतो, त्याच्या वेटेजमध्ये 15 मार्क मराठी, 15 मार्क इंग्लिश, 30 मार्क मानसशास्त्र, मग पुन्हा गणित बुद्धिमत्ता बाकीचं 140 मार्क, असं म्हणून 200 मार्काचं असं हे असतं. ते टेट 2017लाही होतं, टेट 2022लाही होतं, टेट 2025च्या परीक्षेमध्ये सुद्धा होतं. तोच पॅटर्न सेम होता. मग तो पॅटर्न TETला येईल असं म्हणून संभ्रम निर्माण करत आहेत. तसं काही अजिबात होत नाही आहे. TET वेगळी आहे, TAIT वेगळी आहे. त्यामुळं जो काही आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पूर्वापारपासून चालत आलेला अभ्यासक्रम आहे, पॅटर्न आहे, तोच राहील. फक्त थोडासा फार त्याला पॉलिश केली जाईल, बाकी दुसरा काही बदल होणार नाही आहे. त्यामुळे जास्त घाबरून जाण्याची गरज नाही आहे. आणि ज्यावेळेस खरंच कन्फर्म होईल की IBPS घेईल त्यावेळेस आपण पाहू त्याच्यामध्ये आणखीन काय बदल करता येईल का, सिलेबसमध्ये काय थोडासा चेंज करता येईल का, अभ्यासाची दिशामध्ये काय चेंज करता येईल का. सद्यस्थितीला घाबरून जाऊ नका. जो काही तुम्ही सद्यस्थितीला जो अभ्यास करत आहे, जसा अभ्यास करत आहेत त्या दिशेने करा आणि तसाच अभ्यास करा. एवढं मला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. आणि ज्यांना शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो त्यांना नोट्स हवे असतील तर आपल्याकडे नोट्स मिळून जातात. पेपर 1चा 60 मार्काचा बंच आहे, पेपर 2चा सामाजिक शास्त्राचा 90 मार्काचा बंच आहे, पेपर 1 आणि पेपर 2चा कॉम्बोचा सुद्धा बंच आहे. ज्यांना नोट्सची आवश्यकता असेल त्यांनी इथं खाली सगळं डिटेल्स दिलेले आहेत, ते पाहून तुम्ही नोट्स घेऊ शकता. सद्यस्थितीला आता आपण इथंच थांबू. पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊ. परीक्षा एका झटक्यात सोबत आहेत टिप्स फॉर TETचे अक्षा विरकर सर आणि त्यांच्या जबरदस्त अशा परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या नोट्स. त्यांच्या मानसशास्त्र शिकवण्याला नाही तोड. सोबत आहेत त्यांच्या संपूर्ण ते परिपूर्ण मानशा बजारात. मग होणारच आम्ही एका झटक्यात शिक्षक पात्रता परीक्षा पास.
यशाची हमी. Sephora ती म्हणजे 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 यशाची हमी.